पक्षाचे खासदार आहेत दुबे यांच्यावर राज ठाकरेंनी काल टीका केली की त्यांनी जर मुंबईत पाऊल ठेवलं तर त्यांना बुडून चुकले ना ते. आम्ही पण बोलतो ते चुकले आहेत. आशिष शेलार साहेबांनी हाऊसमध्ये बोललेले आहेत. कोणीही दुबेंचे समर्थन करत नाहीये. पण ती जी मीरा रोड मध्ये घेणारी जी सभा आहे ती तुम्ही नयानगरमध्ये घ्यायला पाहिजे होती. मीरा रोडच्या तिथे चुकून पण कोण मराठी बोलत नाही. ते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पण मानत नाहीत नयानगरमध्ये. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळेजण मास्क लावायचो, सगळेजण आपण व्हॅक्सिन घ्यायचो, तेव्हा नवानगरमध्ये शरिया कायदा लागू होता तिकडे. तेव्हा कोणी मास्क लावला नाही. कोरोना मानतेही नाहीये. तिथे शरिया कानून लागू आहे. मग पहिल्या नयानगरच्या त्या सगळ्या जे काय गोल टोपी दाढीवाला माझ्याकडे व्हिडिओ आलेत. डायरेक्ट धमकी देतात, नाही बोलेगा मराठी जो करने का करो, हम भी हात उठाएगा. मग या गरीब हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा हे जे आम्हाला खुलेआम धमक्या देत आहेत, ते माझा फोन कोणाकडे रे व्हाईट कलरचा, खुलेआम जे धमक्या देत आहेत त्यांना द्या ना जरा. त्यांना मराठी शिकवा. दाखवतो तुम्हाला एक व्हिडिओ, थांबा. किती प्रेम आहे बघा मराठीवर. इसके बाप की ताकत नहीं है कि मराठी बोल के दिखा देंगे. हाँ, नहीं बोल के दिखा सकता है किसी टोपी वाले से. अभी ये थप्पड़ भिंडी वेयर पे आके मार के बताए तो उनको पता चलेगा कि थप्पड़ किसको बोलते हैं. अपने इलाके में तो कुत्ता भी शेर बनता है. हिंदी भाषा है हमारी, हिंदी ही बोलेंगे और दूसरी को भाषा नहीं. हम मुसलमान होने के बाद हिंदी बात करते हैं. वो मुस्लिम भाषा हमारी, अरबी भाषा हम अरबी तो नहीं बोलते. हिंदुस्तान में रहने के बाद आज हिंदी बोलते हैं ना. तो किसी की ताकत नहीं है कि आन के यहाँ पे हमें हमसे आर से मराठी बोलवाए. समझे नहीं? बरोबर है. अपने इलाके में तो कुत्ता भी शेर होता है. कुत्ता, हिंदू कुत्ते. मग ह्यांच्या थोबड्यातून कधी मराठी निघणार? त्या ह्यांना सूट दिलेली आहे आम्हाला धमक्या देण्याची. ह्यांना इस्लाम राष्ट्र बनवायचं, आमच्या देशाला हिंदू समाजाला संपवायचंय. ह्यांना कोण बोलत नाही. नयानगरमध्ये कोण हिंदी व मराठी बोलायला लावत नाही. ह्यांच्या थोबाडातून कधी मराठी ऐकणार नाही. पण उगाच त्या गरीब हिंदूंना मारायचं. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.